The Korgaon Panchayat, in a press conference, demanded the immediate arrest of men accused of molesting woman Panch member. Despite a complaint being filed, police have not taken action so far, prompting outrage from the local body. ॲक्च्युली आम्ही पळयता सदांच की महिलांच्या नावार खुबशे राजकारणी घेताना म्हणटा की हा स्त्री शक्ती आसा, महिला शक्ती आसा. जेन्ना आमी म्हणटा ही लोकशाही गव्हर्मेंट आसा आनी लोकांक खातीर हे गव्हर्मेंट आसा आनी सदांच डेमोक्रेसी आसा, तो उलोवपाक फ्रिडम आसा. जेन्ना आमकांच जर हे फ्रिडम ना, आमीच हांगा उलयतना जपोवन उलोवचें पडटा. जेन्ना ती महिला तिच्यार कोणी तरी हात घातलो किंवा तिका अटॅक करपाक तो मनीस गेलो, तिणी कंप्लेंट केली, ते कंप्लेनीचेर कांयच अजून मेरेन सोक्ष लागलो ना आसा. आनी ते झाडूय आसा जे डेंजर आसा ती एक्चुअली हेल्प करताली एक बायलेक जी जाणटी आसा, ते बायलेच्या घरा ती आसलेली. ती अशी न्हू की आपल्या प्रॉपर्टीन आनी दुसऱ्याच्या प्रॉपर्टीन अशें कांय नासता. गव्हर्मेंट आमकां जेन्ना डेंजरस ट्रीज म्हणटा जावं झाडां जी आसा धोकादायक, ती झाडां कातरूं शकता. आनी ती ऑर्डरूय डेप्युटी कलेक्टरांसून येयलेली. ती स्वताच कोयते कुराडी घेवन ते वचोंक नासलेली. तो इतके घडता आनी आतां जेन्ना ती न्याय मागता आनी तिका तो न्याय मेळना आनी जेन्ना असो न्याय मेळना तेन्ना आमी महिला म्हणून आमकां अशें दिसता की आमी तिच्या वांगडा आसतली आनी हो विशय असो कॉम्प्रमायज म्हणून घालोवची ना. हो विशय व्हडलो वाडटलो. कित्याक तर सदांच बायलां म्हटलें की फाटीं समजता लोक आनी बायलांक एक अंडर एस्टिमेट दवरता, पण तशें ना आसा. जर एक बायल चिंतूं शकता, ठामपणे उबी रावूं शकता आनी ते फेस करता तो सिच्युएशन, तर तेज्या वांगडा आमी पंचायत म्हणून सदांच आसतली. लोकूय आसा आनी तेणी तेका खबरूय आसा, तेज्या वॉर्डांतलोय जो लोक आसा तोय तेका सपोर्ट करता. तो विशय हो असो सोंपचो ना, हीच शिटकावणी आसा. कित्याक हो विशय घेवचो पडटलो, हेजेर तांकां सारको न्याय दिवचो पडटलो. हेच हांव ह्या माध्यमांतसून तेंच्या कडेन मागता. आणि जेन्ना गोष्टी जायत आसतना सगळे आपल्या टायम टू टायम सगळ्या गोष्टी जाताल्यो आनी मदीं हो इन्सिडंट जालो आनी आज ह्या गोष्टीक 1-1.5 म्हयनो जायत आयलो. पण सांगपाक ह्या माध्यमांतून एकूच सोदता की आज आमी ह्या स्टेजीर उबे आसा की सरकार सदींच गोष्ट म्हणटा की एक युवा शक्ती, नारी शक्ती आणि किसान शक्ती आणि सामाजिक शक्ती, हे 4 शक्ती घेऊन सरकार चलता आणि 4 पिलरांचेर सरकार उबे आसा. तर आज आमची नारी सेफ ना कित्याक? आज महिला आमची सेफ ना कित्याक सेफ ना अशें सांगपाक हेच्या गोष्टीचेर इमिजिएटली तेचेर एक्शन जावपाक जाय आसली. कारण हे जेव्हा आमी गोष्टी करून दाखयतले तर सरकारा आणि येणारे गोष्टी लोकांचे तेचोर एक खंय तरी फुल स्टॉप लागतलो. आयज पळया प्रत्येक गोष्टी कॉमा खंय फुल स्टॉप ना. कित्याक कितके जाय कितको टायम ते शक्ती नारी शक्तीन हेचेर आपलं शोषण करून घेवपाचो, कित्याक लागून तेचेर अन्याय तेंच्यानी सोंसपाचो असो म्हाका दिसता. म्हणून ह्या माध्यमांत सांगपाक सोदता की बेगेंतल्या बेगीन हेचो निर्णय करपाचो, कॉम्प्रोमायज हेचो शेवट अंत न्हय. नाण्याक 2 बाजू आसता. एक बाजू जी महिला बश्टी फुकट सांगची ना कितें की आपल्याक जो अन्याय जाला तो. दुसरी नाण्याची बाजू बघून तुम्ही फक्त असे म्हणपाक सोदू नका की ती सेफर साईड आसा म्हणून नाका. तेचेर रियली तेचेर काय प्रॉब्लेम जालो तेची कळवळ जाणून घ्या. तेचे मन रडटा आयच्या तारखेर. तेका खंय तरी दुखापत जाल्ली आसा. त्या दुखापती तेचो ह्योचो न्याय तेचेर दी तुम्ही, तर सरकार खंय तरी सरकाराक सेल्यूट मारतले येणाऱ्या काळात सगळी पिढी. ना ती नाव का चंपावतीन त्यांनी एक लेटर केले हांगासर आपल्या घराचे झाड आहा आणि त्या झाडाचेर खरंच आम्ही त्याच्यात एक निर्णय केलो आणि कलेक्टराक लेटर केले की बाबा खरेंच त्याच्या घरार झाड आहा, ते झाड कट करपाक जाय. तेन्ना ते खरें आयकन कलेक्टरान तेजी ऑर्डर दिली की तुम्ही ते कट करा आणि प्रोटेक्शन पोलीस तेजे आयकनेस म्हणून थंय आसात. त्या विकनेस असताना सुद्धा तेजेर अटॅक जालो आणि भायले कोण नासले, हे गव्हर्नमेंटाचेच माणूस थंय उभे असले आणि त्यांच्याच पुढे गोष्टी घडले आणि गोष्टी अशा घडत असताना सुद्धा त्याच्यात अजूनही दखल घेवंक ना. तेका लागून हांव इतकेंच म्हणटा की ते झाडाय कातरुपाक जाय. आणि दुसरी खबर, ते लेबरांचे बाबड्यांचे सामान सुद्धा त्यांच्या कडल्यान तेंच्यांनी आपले तो उदय प्रभुदेसाय हेनी तिचे नाव सामान हडप केलेले आहात थंय आणि तेज्या अजून तेंचे सामान असले, मोबाईल असलो, गाडी चावी असले, कपडे असले आणि मशीना असली त्यांची सगळे घेऊन तो गेलो. पण ते पोलिसांनी अजूनही त्याच्यावर कांयच इन्क्वायरी करू ना. दुसरी खबर सांगपाचें म्हणजे तो सांगता ट्रॅकिंग फोन जायना म्हणून आम्ही हाडिना. 21 थंय 10 खबर तुका कोण आहा तो कंप्लेनर हांवें 10 कोण ते कंप्लेनर आहात आणि ते सरळ सांगता हेनी हेला तरी ते हाडून त्याच्या कडल्यान घेयनात आणि ते सांगतात ट्रॅप जायना, ते पावले कर्नाटकाचे कशें सांगतात अशें तेणी पोलिसांचो सांगप अशें आसता तेंचे उलोवप.
पण हांव एकच मागता, जर पियाक दिसता तेका न्याय दिन सारको एक पंचायतीची प्रतिनिधी डेप्युटी सरपंच ती तेज्या सारख्याचेर अन्याय जाता तर सामान्य माणसाचो काय जातलो आणि सामान्य माणसाचेर हे काय अत्याचार करतले. तर आयज दिसान दिसता की ह्या महिलाचेर हेजे म्हणजे प्रतिनिधी आसान अत्याचार जालो. म्हाका आनी काय उलोवपाचो ना, दिसता सीएमान जाल्यार हेजेर पूर्णपणे लक्ष घालून हेका न्याय दिवपाचो. तिचेर आता अन्याय जाला, सगळो तुम्ही आवाज उठयला. आता तुमची पंचायत मंडळ म्हणून कितें एक्शन आसतली? तुम्ही फुडें कितें एक्शन घेतली? आमी आता पंचायत म्हणान आयज आमी सगळ्यांक विजीट दितले. आता आमी कलेक्टरान वयतले पयलीं, तेच्या नंतर आमी पीआय कडेन भेटतले परत आणि विचारतले हेजेर कितें जालें तें. नाजाल्यार मागीर कितें? तेच्या नंतर आमचो जो विशय आहा तो आमी पूर्णपणे आमी फाटल्यान सगळो पूर्ण लोकय आसतले फुडें, सगळे तुमी आहात बाबा, तशेंच आमची पंचायत आसतली आनी पूर्णपणे आमी तेंच्या फाटीशी रावान जो पूर्ण विशय जो आहा तो आमी ताका न्याय दिवपा खातीर पूर्ण प्रत्येक टायमाचेर डेट आमची फ्लक्च्युएट जायत आसा.